मुंबईच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे होणार का, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. नवीन प्रस्तावावरून आता वाद पाहायला मिळतोय. मुंबईच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याच्या प्रस्तावावरून राजकीय वाद पेटलाय. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव मांडला असून यावर आता विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. विद्यार्थ्यांचा मानसिक आणि नैतिक विकास व्हावा, तणाव कमी व्हावा यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा दावा करण्यात आलाय. दरम्यान या प्रस्तावाला एमआयएम पक्षाने विरोध दर्शवलाय. शाळांमध्ये धर्मांतरित गोष्टी शिकवण्याऐवजी संविधानाचं शिक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलंय की मनाचे श्लोक हे केवळ धार्मिक नसून सर्व धर्मातील विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्य शिकवणार आहेत. यामुळे याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नका असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मात्र या प्रस्तावावर 9 एप्रिलला महानगरपालिकेच्या सभेमध्ये चर्चा होणार आहे आणि यावेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान शिक्षणामध्ये मूल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करावा की धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य द्यावं यावरून सध्या मुंबईमध्ये मोठी चर्चा रंगते.